इतर ठिकाणी आणि आमच्यात काय तुम्हाला दुसरीकडे नाही तर काय फरक वाटला? नाही नाही, तुमच्यात बराच फरक वाटला. म्हणजे रेट पण वाढून आहेत आणि म्हणजे काय काय ठिकाणी थ्रिप्स असलेला माल आहे ना, तो काय काय ठिकाणी लयच कमी रेटला आहे. आपल्याकडे थोडा जास्त रेटला पण आहे आणि क्वालिटीच्या मालाला आपल्याकडे रेट पण चांगला आहे. आता मी नेहमी जे आवाहन करतो शेतकऱ्यांना की बाबा केडी चौधरी सांगतोय म्हणून येऊ नका माझ्याकडे. तुम्ही 4 मार्केट पहा, मार्केटमध्ये आला तर 4 दलाल पहा आणि मग माझ्याकडे या. हा 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 हा. म्हणजे काय होतं की मी बऱ्याच जागेवर बघितलं, पण तुमच्या इथं मी तुमचे व्हिडिओ ही भरपूर बघतो. मी पुण्यातच आहे ना, गावाकडे फलटण साईडचा आहे मी. त्यामुळे मी म्हटलं डाळिंबाचं मला आता आमचं तोडायचं आलंय, म्हटलं एक 10-15 दिवस थांबूया म्हटलं. मी शनिवारी पालखी दिवशीच आणणार होतो, पण थांबलो कारण म्हटलं पालखीचा रूट आपल्या रूटला आहे म्हणून मग थांबवलं. म्हटलं नको लगेच मला आणायला पुण्यामध्ये, बघू रेट मग आणूया म्हटलं. मुद्दा असा आहे की तुम्हाला जागेवर योग्य मिळाला तर नक्कीच जागेवर दिला पाहिजे, पण जागेवर आपल्याला जर फसलो जातोय का किंवा मार्केटला फसलो जातोय का ह्याचा पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. हा बरोबर बरोबर. आता तुम्ही मंगळवारी आला, आज बुधवारी, कालच मार्केट डाऊन झालं, सोमवारपर्यंत बरं होतं, रविवारी बरं होतं, पण शनिवारीच बाकीची मार्केट डासळायला लागली होती. जेव्हा शनिवारी काही मार्केट डासळली म्हणून रविवारी आवक आली, पण रविवारी आपली भूक होती तरी रविवारी काय परिणाम नाही झाला, सोमवारी नाही झाला, पण काल जास्त परिणाम झाला. आज त्याचा परिणामाचं परत पडसाद राहिले. पण आता उद्या 2 दिवसात माल आपण कमी बोलवलेले आहेत, म्हणजे बुकिंग सुद्धा आपण कमी करून घेतलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्याचं आपल्याला 2 पैसे वाढवायच्यात. आणि मार्केट पडली की शेतात अजून पडते. हा बरोबर बरोबर बरोबर. हा आता एक सौदा 141 झालेला आहे, म्हणजे जे 80-90 रुपये 100 रुपये मी ऐकत होतो सगळ्यांच्या तोंडून. 151 मागितलेला, खाली आलेला आज 141 झाला, म्हणजे 151 110 120 वर आला असेल, तो 141 झाला आणि तो मी बोली लावून झाला योगावानी दोन तालुक्यात. पण मला जर जमलं तर मी त्या बागेत पण जाऊन येईन, पण जेणेकरून ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचे पैसे जर वाढायचे असतील तर तुम्ही पहिल्यांदा मार्केटिंग पहा आणि कुणा मध्यस्थी सांगतोय, गाडीवाला सांगतोय किंवा आडत्या फोन करतोय म्हणून त्याच्या आहारी जाऊ नका, कारण 6 महिने आपण खूप कष्ट घेतलेले यासाठी. हा भरपूर कष्ट घेतलेले आहे त्यासाठी. हो 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 हो. त्यामुळं थोडासा आपण अभ्यास करूया. आणि जसं तुम्ही येऊन गेला, मला तिथं भेटला नाही, तुमचा फोन समज आला तर मी तुमच्याशी बोललो. परत मला आणायच्या अगोदर आहे ना, मार्केटला येऊनच जाणार आहे, मगच मला आणणार आहे. मार्केटला आल्याशिवाय माल काढूच नका. नाही 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 काढणार. 2 बाग आहेत, 1-1.5 महिन्याने येणार आहे बाग आणि एक चालूला म्हणजे एक 15-20 दिवसात आपण तोडायला येईल माल. काही काळजी करू नका. ही अशी वादळ येतात, रात्र झाली की दिवस आहे, मंदी झाली की ती जी आहे, मग तिजीच्या पाठोपाठ मंदी असती, मंदीच्या पाठोपाठ ती जी असते. बरोबर बरोबर. आता तुम्हाला मला एक अभिमान वाटला की तुम्ही पुण्यात आल्यानंतर 4 आडत्यांक फिरल्यानंतर माझा जो अभ्यास केला, तो अभ्यास करत असताना मी जे बोलतोय त्याच्यात काय कुठं असं तुझ बरं खोटं वाटलं? नाही 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 वाटलं. तुम्ही क्लिअर, म्हणजे तुम्ही कसं क्लिअर खट्टच सांगताय, कारण तुमची व्हिडिओ पण बघितली आणि लाईव्ह पण बघितलं. आता कसं झालंय, गाडीवाला काय येतं कमिशनसाठी ना, माल कुणाकडे पण टाकते ती, आणि त्या माणसांचा काहीच जागेवर, आता मी लाईव्ह शो बघितला, एक जणाचा माल आहे ना, ज्याच्याकडे टाकू, आता बोलू नाही, नाव घेऊ नाही, नाव घेऊ. ते कसं आहे, माल टाकला त्या माणसाकडे पण रेट त्या लेवलला त्याला मिळालाच नाही ना, तोच माल दुसऱ्या गाड्यावर गेला गाळ्यावर, तर त्याच मालाचा रेट दुसऱ्या गाड्या, आता 114 गेलेला माल 1 नंबरचा माल होता, तर दुसऱ्या माणसाचा माल चांगला त्याच्यापेक्षा कमी डाऊन न होता, म्हणजे दुसऱ्याचा माल कमी होता दुसऱ्यापेक्षा. 114 गेला ना, त्याच्यापेक्षा डाऊन असलेला माल 152 गेलाय. शाबास. बघा आता तुम्हीच सांगा मग, शेतकऱ्यांना काय. माझ्या डोळ्यात पारनेरचा माणूस होता, माझ्या डोळ्यात का म्हणलं त्या माणसाने किती पिकावलंय, आणि लाईव्ह म्हटलं असा शो झाल्यावर म्हटलं काय उपयोग आहे म्हटलं. आता हे कसं माल येणं सोपं आहे, पण ग्राहकाला ताकदीनं उभं करून त्याला माल देणं एवढं सोपं नाहीये. कोणाकडे द्यायचा हे समजलं पाहिजे तिथं आल्यावर. तुमच्याकडे गेल्याला काय आता तुमच्याकडे गेला पण तिथं पण तुमच्याकडे रेट हायच होतं, पण काय जण कसं होते, येते ती जाते ती बघते, पण काय डायरेक्ट आणतोय आणि टाकतोय गाडीवाल्याच्या ह्याच्यावर. गाडीवाल्याच्या ह्याच्यावर माल टाकू नये शेतकऱ्यानं कधीच. मी तर लाईव्ह सांगतो. मी तर जीव तोडून सांगतोय की कुठल्याही मध्यस्थी. हो का, कसं आहे माहितीये का, गाडीवाला आहेत ना ते कमिशनवर म्हणजे टाकते ते का काय माल, हे पण मला डाऊट आला. म्हणजे कसं आहे, तुमच्याकडे आणायचं मला म्हणणार चला टाका ह्या गाडीवाल्यानं, सांगतोय टाकतोय माल, मग तो नाही ना मग काय. बरोबर आहे. आता काल मी एका गाडीवाल्याची मुलाखत घेतली, ते म्हणला मी माल तुमच्याकडे आणतो गेले 7 वर्ष आणि 5 रुपये वाढून घेतो शेतकऱ्याकडून, केडी चौधरीकडे टाकायचं असेल तर 5 रुपये वाढून इतर ठिकाणी गेले आम्हाला मिळतं.
हा हा हा. असे बोलणारे खरे बोलणारे खूप कमी आहेत ना. अहो मी लाईव्ह तुम्हाला सांगतोय, माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण आपल्याला मी जॉब करतो, मी नोकरीला आहे. पण मी कसं जातो, संडेला जातो, शेती बघतो, म्हणजे थोडीफार वडील करतात. पण आपल्याला कळतं ना त्यांचं कष्ट किती आहे. मग त्या माणसाची अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं का हाचा माल 1 नंबरचा होता, तर त्या माणसानं विकला 114 रुपयानं. आणि तो त्याच्यापेक्षा डाऊन माल गेला 152 रुपयानं, 155 रुपयानं. काय लय वाईट अवस्था आहे. मस्त नाव घेऊन मला इथे नको. नाही, नका नका नका, कुणाचं नाव घेऊ नका. मी तर सगळ्यांना एकटा म्हणतो, माझी त्रुटी सांगा बाबा, माझं चुकते ते सांगा, असा बोलणारा मी आहे. हा बरोबर बरोबर. हा, कारण शेतकऱ्याचं कष्ट आजही मी शेतातच राहतोय. सकाळी उठलं की मला माझे बांधव दिसतात शेतात किती कष्ट करतात. मग काय बरोबर. म्हणून मी शहरात राहत नाही, मी गावाकडे राहतो. गावात जाता येता माझी भावकी, माझे पाहुणं, माझे मित्र आज शेतात किती काबाड कष्ट करतायत, आमची घरची किती काबाड कष्ट करतात हे पाहतो ना. मग काय बरोबर आहे. कसं आहे, लोकांची अवस्था अशी झाल्यावर नको वाटतंय. त्यामुळे म्हणलं आपलं जागेवर यायचं का, आता थांबून तर आम्ही आणणारच आहे. म्हणलं थांबावं मगच आणावं. म्हणलं तुम्हाला एक विचारावं का. नाही बघा, नक्की मला आनंद वाटेल. मला जेवढं बोलायला वेळ मिळाला तर बोलतोय, नाही तर काय फोन माझ्याकडनं होत पण नाही रिसिव्ह. पण तुम्ही मोकळं या, किंवा युट्यूबचा वरती बोलतो मी सद्यस्थितीत, त्याच्यातनं एक सारांश घेत असतो, त्याचा एक 2-3 मिनिटं बोलत असतो. त्याचाही अभ्यास करा. हो चालेल की. चालेल, काही अडचण नाही. तुम्ही आता हे उघड्या डोळ्यांनी पाहणं, कानाने ऐकणं, डोळ्यांनी पाहण्यात फरक आहे. बाबा आपल्याला कुणाकडे जायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे, आम्ही नाही. नाही. ते शेतकऱ्याने ठरवलं पाहिजे. हो. चालेल. चालेल. ठीक. हो थँक्यू. धन्यवाद.